हॅलो. देवबापाची पूजा वगैरे करून झाली. सुंदर अशी देवबापाची पूजा वगैरे करून झाली. तुम्ही बघा. नंतर मग महाराजांची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली. नामस्मरण वगैरे करून घेतले. पूजा झाल्याच्या नंतर लगेचच लागले मी दूध गरम करायला, कारण की दुधाच्या 2 थैल्या होत्या. म्हणजे आय थिंक परवाची थैली मी गरम केलेली नव्हती ना, म्हणून मग दुधाच्या 2ही थैल्या मी पहिलं सर्वप्रथम गरम करायला ठेवल्या. त्याच्यानंतर मग चहा पण बनवायची होती, म्हणून एका गॅसवरती पाणीसुद्धा ठेवले आणि लगेच चहापत्ती त्याच्यामध्ये टाकली. 2 चमचे साखर टाकली. चहा बनवून झाल्याच्या नंतर जेवण काय बनवायचं होतं म्हणून प्रश्न पडलेला, तर म्हटलं डाळ बनवूया. सो मग लगेचच हे सुद्धा आले होते, त्या ह्यांनी फ्रूट्स आणले होते. म्हटलं पहिलं ॲपल मिल्कशेक बनवूया ब्रेकफास्टसाठी. नंतर बघितलं तर अजून एका थैलीमध्ये ह्यांनी जे वडा आणि समोसा वगैरे असतात ना, सकाळी नाश्त्याला खाण्यासाठी ते आणलं होतं. लवकर ते आणत आहे, माहिती नाही कसं ह्या वेळेला आणलं त्यांनी. सो मग चहासुद्धा बनवून झाली होती आणि प्रसादासाठी त्यांनी महाराजांच्या आणि कृष्णाच्या प्रसादासाठी त्यांनी जिलेबी आणि फाफडा आणले होते. सो मग मला बोलले की पहिलं तू प्रसाद पण देवबापांना देऊन घे. सो मग एक जिलेबी आणि फाफडा असं छोट्याशा वाटीमध्ये, त्यांच्या वाट्याच वेगळ्या असतात, पहिलं त्यांना प्रसाद देऊन घेतला. त्याच्यानंतर लगेच आम्ही पण नाश्ता करायला बसलो, कारण की समोसा आणि तो पाववडा जो होता ना, तो खूप गरम होता. लगेचच मग नाश्ता करायला बसलो. आज खूप दिवसानंतर असं नाश्ता करायला बसलो आहे आम्ही. नाहीतर कोण घरी असतं किंवा कोण नसतं, एकट्याने नाश्ता करा. मी क्लासला जातो किंवा पिहू स्कूलला जाते, तर हे नाईटला जातात. मग एकासोबत आज पहिल्यांदा असं झालं की मस्तपैकी टाईम स्पेंड केला फॅमिलीसोबत. आणि मग बनवायचा होता मला डाळ भात. हे मला बोलले ना की मी डाळ बनवतो, म्हणून मग मी भात बनवला आणि त्यांना लसूण कांदा वगैरे फक्त कापून वगैरे दिला. मग मी साले साईडला आणि लगेचच मग हे लागले डाळ बनवायला. मला बोलले मी डाळ बनवतो. सो मग खूप सुंदर अशी हे डाळ बनवतात. लसूण कधी चेचतात तर कधी नाही चेचत, असंच टाकतात. मी जेव्हा बोलले त्यांना की सोनू लसूण चेचा, तेव्हा त्यांनी लसूण चेचला. पण असो, तो एक काही असो, पण माझ्यापेक्षा अतिशय सुंदर अशी डाळ बनवतात. मॅथड तर सेम असतो. तीच सेम आईच्या हाताची डाळसुद्धा खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. एक चण्याच्या पिठाचा पोळासुद्धा हे खूप छान बनवतात. आईसुद्धा खूप छान बनवते. जशी आई बनवतात तीच ह्यांची पद्धत आहे बनवण्याची. एकदा तुम्हीसुद्धा ही रेसिपी बघून ट्राय करा. सो जशी डाळ मी बनवते तशीच त्यांनी बनवलेली आहे. ऑलमोस्ट त्यांची डाळ बनवून झाली. कुकरचं झाकण लावून झालं. एका गॅसवरती भात झाला. सो आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.